नमो बुद्धाय. जय भीम. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्तांना भेटला. औपचारिक अभिवादनवादी प्रकार झाल्यावर सारीपुत्तांनी त्यांना तथागतांचा कुशल समाचार विचारला. भिक्खूंनी तथागत व भिक्खुसंघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणे सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपालद्वार येथे राहणाऱ्या धनंजयांनी ब्राह्मणांचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजयने अप्रमादपूर्वक वागतो का? भिक्खूंनी उत्तर दिले, धनंजयाने कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि ग्रस्त यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि ग्रस्त यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातही नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त म्हणाले, धनंजयांची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे, फार फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल त्यावेळी या संबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्तांना आपली चारिका पुढे चालू ठेवली आणि ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेळूवनात वास्तव्य केले. सकाळी वस्त्र परिधान करून अन्नदान पात्र हाती घेऊन ते राजगृहात अन्नदान स्वीकृतीकरता गेले. त्यावेळी ब्राह्मण धनंजयांनी हा त्यांच्या गायीचे दूध ज्या कुराणात काढले जात होते तिथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्तांनी भोजन केले आणि नंतर धनंजयाला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारीपुत्तांना उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तिथे ये. धनंजयांनी ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्तांना भेटावायला गेला. सारीपुत्तांना अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली ना? तो ब्राह्मण म्हणाला, ते कसे काय कायम राहणार? कारण मला आत्ता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्तेष्ट आणि पाहुणे, अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करावयाची असते. सारीपुत्तांनी विचारले, धनंजयाने, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईवडिलांसाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईवडिलांसाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका? नाही, धनंजयाने म्हणाला, आणि अशा काहीही सबबी दिल्या तरी कारावास चुकणार नाही. सारीपुत्र, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब असे समर्थन करू लागले की त्यांनी केलेले न्याय्य आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयाने नाही. सारीपुत्र, त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का? धनंजयाने नाही, ते मात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्र, किंवा त्यांचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय? धनंजयाने नाही, ते मात्र उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी यांचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही, ते मात्रही नाही. किंवा तर त्याचे पूर्वज देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? नाही, ते मात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यास पायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. सारीपुत्र, जो आपल्या आईवडिलांसाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचे मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? धनंजयाने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्यायी आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजयाने आपल्या आईवडिलांचे पोषण करण्याचे न्याय्य आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत.
त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही. आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारिपुत्ताने विचारले. धनंजयाने, सारिपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारिपुत्तांच्या ह्या प्रवचनाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या घरी परत गेला. 4. शिलाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात तथागत विहार करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने तथागतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते? मी आपल्याला हा प्रश्न विचारित आहे. याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरवण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. सुशिक्षित जैन आणि परिवारजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला अकुशलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा दुःख विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला अतिशय सूक्ष्म विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखवता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. तथागत, म्हणून माझ्या प्रश्नांचे उदार अंतःकरणाने उत्तर द्या. हे विशेष ज्ञान आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने तथागताने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्ध चरणाची तत्त्वे सांगत आहे. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. असंयमित आचरण जणू काय अग्नीची करता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. स्त्रीसंग टाळणे साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. सभात, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री उग्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसारा, प्रत्येक उपोषित वृत्त ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक वृत्त सणासारखे पाळा. प्रातःकाळी हे वृत्त ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान करा. आपल्या आईबापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल. 5. शिलाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो त्याप्रमाणे ह्या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. हत्तीला माणसाळाहून युद्धात नेतात. माणसाळवलेल्या हत्तीवरच राजा आरोहण करतो. त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वाहून संयमी पुरुष श्रेष्ठ होय. अश्व, गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाहीत. त्या मार्गावर संयमाचे संयमित वाहनच चालू शकते. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. सद्वर्तनाने दृढ मनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून
आनंदाने त्याच्या मागून चाला. सदवर्तनाने दृढ मनाचा आणि बुद्धिमान सर्प प्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. कुविचार मनातून उखडून टाका. ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे, जरी दुसरे उपद्रव करत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. जरी दुसरे चोरी करीत असले तरी मी चोरी करणार नाही. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी आचरणारच. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्या बद्दल सदिच्छा बाळगे. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, परिश्रम, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. जरी दुसरे श्रेष्ठ सत्यासंबंधी, मुक्तीसंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्या संबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून मुक्त असले पाहिजे. जरी दुसरे गर्वोद्धत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दृष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कंजूसपणा, हाव, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, सत्सद विवेक बुद्धीला धरून न वागणारे अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. निब्बाणावरील प्रवचन. 1. निब्बाण म्हणजे काय? एके समाई तथागत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारिपुत्तासह विहार करीत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी तथागतांच्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे, हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधी तथागत करुणा करीत असतात. इतके बोलून तथागत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. सारिपुत्त मागे राहिले. भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारिपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. लोभ आणि हा क्रोध यांचा नाश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतात. मध्यम मार्ग पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. आपणास शांती, प्रज्ञा, संबोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. मध्यम मार्ग कोणता अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. क्रोध, दृष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. गर्व, सुस्तपणा यांचा निरस करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून अष्टांग मार्ग होय. त्या महास्तवीर सारिपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. नमो बुद्धाय. जय भीम.